2 मिनिटं पहिलं बघून घेऊयात, नंतर सुरुवात करतो मी. म्हणजे सुरुवात कशी करू ना हेच सुचत नाही, कारण विलेपार्ल्यातला आपला आहे ना आजचा दुसरा गणपती आहे. आता आपण आलोय विलेपार्ल्याचा सम्राटचं दर्शन घ्यायला. आणि विचार केला नव्हता, कारण मी स्वतः लालबागमधनं आहे, मी लालबागमध्ये राहतो. आणि लालबागच्या बाहेर पण एवढे मोठे मोठे सुंदर देखावे असतील हा विचार केला नव्हता. आणि विलेपार्लेत माझी यावर्षी पहिल्यांदा झालोय, हरवून गेलो एकदम. अप्रतिम डेकोरेशन आहेत. तर आम्ही काय आहे ना आलोय श्रद्धानंद मार्ग विलेपार्लेला. विलेपार्लेचा सम्राट आहे त्याचं दर्शन घ्यायला आलोय. आणि त्यांनी जो देखावा दाखवलाय ना तो आपल्याला जरूर बघायचंच आहे. त्यांची मेहनत काय रंग आल्या त्या मेहनतीला ना ते बघायचं आहे. आणि हा आहे ना हा सगळ्यांच्या आस्थेचा विषय आहे. ते म्हणजे विश्वातल्या, डायरेक्ट डिस्क्लोज करतो मी तुम्हाला, विश्वातल्या सर्वात मोठ्या मेळाव्याचा जो साक्ष देणारा मेळावा असतो आपल्याकडे, वैष्णवांचा मेळावा, त्याची प्रतिकृती इथे उभारली आहे. आता जास्त बोलण्यापेक्षा मी तुम्हाला दाखवतो सरळ ते. एवढा देखावा बघून आहे ना एक कमेंट सगळ्यांनी जरूर केली पाहिजे, ती म्हणजे रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. साक्षात विठ्ठलाच्या स्वरूपात बाप्पा आहे. बाजूचं डेकोरेशन पण बघायचं आपल्याला. आणि मूर्ती मन भरून बघून घेऊया जरा. एक नंबर ना. मूर्तिकार राजन झाड ना, बघतात क्षणी कळते एकदम मूर्ती. हॅलो. स्वतः इथे काय केलंय ना संपूर्ण वारी दाखवली आहे, डोंगर. आणि बघून असं वाटते की दिवे घाटाचं दर्शन होतं. कारण आम्ही आहे ना, मी स्वतः या वारीला गेलेलो दिवे घाटात. त्याच्यावरून असं क्लिअर कळते की हे दिवे घाटाचंच दृश्य यांनी साकारलं इथे. अप्रतिम दृश्य एकदम. काय करू ना, थोडं दर्शन घेऊन आपलं झालंय. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना तुम्हाला थोड्या अशा सिनेमॅटिक व्ह्यूजने दाखवतो, त्या पण तुम्ही बघा.